तर हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये मी माझं मत मांडलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. माझं मत काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज मी सर्वांची माफी मागते. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की मी बोलते जे बरोबर आहे की चूक आहे. तर शेवटपर्यंत कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की म्हणलं थोड्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. मुलगा म्हणत आहे माझ्याकडं पण दाखव. आज होता शाळेचा दुसरा दिवस. तर नवीन शाळा सुरू झालं की त्याचा शाळेचा उत्साह खूप भारी असतो. तर आज बसला आहे अभ्यास करायला. काय अभ्यास करतो हे दाखव बरं. ये इकडे येऊन दाखव. चल ये इकडे दाखव. चल. तर म्हणलं चला व्हिडिओ बनवावा, पण त्याचं असं म्हणणं आहे की आता माझा अभ्यास दाखव म्हण. तर तेच आता दाखवत आहे तो बघा. काहीच दिसत नाही. हां, तुला पण बोलायचंय तर चला म्हणलं थोड्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर कसं आहे माहिती आहे का, आता मी चॅनल ओपन करून 3 महिने झाले आहेत. काही मला यूट्यूब फॅमिली असं छान सपोर्ट करते, पण कधी काही गोष्टीचं खूप वाईट वाटतं. काय असतं, आता मला बोलायचं भरपूर काही आहे पण मला शब्द सुचत नाही. माझे मुद्दे मला व्यवस्थित मांडता येत नाहीत आणखीन. तर माझं कसं सुरुवात करावी, काय बोलावं हे समजत नाही मला. तर माझा मुद्दा असा आहे की मी लाईव्ह घेते, तर त्या लाईव्हमध्ये काही दादांचं असं म्हणणं असतं की मला ना ह्या ताईने सांगितलं तुम्हाला सपोर्ट करायला, म्हणून मी तुम्हाला सपोर्ट केला आहे, असं सांगतात काही दादा. पण ठीक आहे, त्या सांगत असतील ताई सपोर्ट करायला, पण तुम्ही लाईव्हमध्ये येऊन डायरेक्ट तुम्ही असं बोलून दाखवू नका प्लीज. त्यामुळं माझं मन खूप नाही का, मला खूप असं वाईट वाटतं की मग मला असं वाटतं की बघा आपण 3 महिने झाला आहे लाईव्ह नाही का चॅनल ओपन करून, आणि एवढी मेहनत घेत आहे मी पण. माझे लॉंग व्हिडिओ पण आहेत. घरातलं सगळं काम करून दुपारच्या टायमिंगमध्ये मी माझे छंद जोपासते, माझी कला जोपासते, आणि माझं ज्वेलरीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. खूप मेहनत घेत आहे मी. माझं बाळ नाही का, लहान बाळ माझं सांभाळत मी ह्या सगळ्या गोष्टी करते. तर मला असं वाटतं की माझ्या कामातनं नाही का, माझ्या कलेतनं तुम्ही तूच बोला दे. त्याचं म्हणणं आहे की याचं जावळ काढलं आहे म्हणून दुर्गाचं. तो सांगत आहे दुर्गाचं जावळ काढलं आहे म्हणून. तर माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या कामातनं माझी ओळख निर्माण करायची आहे. माझ्या ज्या कला आहेत त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, आणि मी ते पोहोचवतेच. मी ते काम करतेच. आणखीन मला खूप मोठं व्हायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ही तर आता सुरुवातच आहे. फक्त मला त्या दादांना सांगायचं आहे की प्लीज असं तुम्ही डायरेक्ट म्हणत जाऊ नका की ह्या ताईने सांगितलं म्हणून तुम्हाला सपोर्ट केला. तसं न करता तुम्ही माझ्या कामातनं नाही का, माझ्या कलेतनं तुम्ही मला सपोर्ट करा. काही मला असं बोलायचं आहे, पण मला तेच सांगते तुम्हाला, मला शब्द सुचत नाहीत. मला बोलायचं आहे तुमच्याशी. तर तुम्ही समजून घ्या प्लीज, कोणीही वाईट वाटून घेऊ नका. मी माझं मन माझ्या यूट्यूब फॅमिली समोर मी मोकळं करत आहे. मला असं वाटलं की आज लॉंग व्हिडिओ बनवावा, स्वतः बोलावं काहीतरी. त्यामुळं मी आज बोलत आहे तुमच्यासोबत नाही का, तुमच्याशी शेअर करत आहे, माझं मन मोकळं करत आहे. त्यामुळं तुम्हाला हेच चालू असतं. मी ज्यावेळेस लॉंग व्हिडिओ बनवते नाही का, बोलते, त्यावेळेस हा मध्ये करत असतो. तुझं काय आहे ती एकदाच मिटव, तू बोल एकदाच.
कारण ह्यांना बोलायला लागलं का मला जे बोलायचं असतं ना ते पण मी विसरून जाते. मला जे बोलायचं ते मग मी काही बोलावं मला काही समजत नाही. बोल, तुझं बोल आधी, काय चालू आहे सांग. गाईस ही मगाशी दाखवलं होतं ना तुम्हाला, ही संपत आलतं होमवर्क माझं, हे का संपलं पण. आता त्याचं म्हणणं आहे की त्याचा होमवर्क झालेला आहे. तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की प्लीज तुम्ही माझ्या कामातनं, माझ्या कलेतनं तुम्ही मला म्हणजे मला ओळख निर्माण करायची आहे. माझ्या कामातनं, माझ्या कलेतनं मला माझी ओळख निर्माण करायची आहे आणि मला तशा माझ्या कामातनंच त्या लोकांनी मला ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही माझ्या लाईव्हला येऊन असं म्हणू नका की म्हणजे त्या ताईंनी सांगितलं म्हणून मी तुमच्या लाईव्हला आलो, त्यांनी सपोर्ट करायला सांगितला म्हणून मी केला. तर प्लीज असं न तुम्ही काही बोलता, प्लीज तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला मनापासून सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत नाही का म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता यूट्यूब फॅमिलीमध्ये. कारण माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, खूप छान आहे. आत्तापर्यंत ना मला माझ्या यूट्यूब फॅमिलीने खूप असं छान सपोर्ट केला आहे. त्यामध्ये खूप सारे दादा आहेत. आता मी कोणाचं नाव घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं आणि कोणाचं जर नाव राहून गेलं ना तर मग ते नाराज होतील. त्यामुळे मी कुठल्याच दादाचं नाव घेत नाही. माझ्या लाईव्हमध्ये जेवढे दादा येतात ना ते दादा सर्व मला खूप छान सपोर्ट करतात आणि असाच माझ्या म्हणजे नाही का असाच मला कायम सपोर्ट करत चला. तर काही दादा तसे येतात की कमेंट टाकतात तसे, त्या कमेंटचं मला वाईट वाटतं. काल असेच एका दादाने कमेंट केली होती, त्यामुळं माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. म्हणजे असं वाटलं की मी माझं चॅनल म्हणजे नाही का 3 महिने झाला आहे मी माझं चॅनल काढलं आहे, तर मग माझ्या कामातनं मी का ओळखली जात नाही. मला म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून सपोर्ट केला जातो. तर माझ्या ह्या मताबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं काही चुकलं असेल तर प्लीज मी तुमची मनापासून माफी मागते. तर तुम्ही मला तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि समजून घ्या मला प्लीज, कारण मला माझ्या कामातनं ओळख निर्माण करायची आहे. खूप वाईट वाटतं. काल ना मला असं खूप वाईट वाटलं, असं माझं मन भरून आलं होतं. तर असं प्लीज असं नका करू. माझ्या कामातनं मला ओळखा आणि तशीच ओळख मला कायम पुढे ठेवायची आहे. तर माझं काही बोलण्यातनं काही चुकलं असेल तर प्लीज परत एकदा मी तुमची माफी मागते आणि येथेच थांबते. काळजी घ्या सर्वजण. बाय बाय सर्वांना.